Hello student, good morning. How are you? कसे आहात? English today we are going to learn English as well as science. First, for all it is science. Science first and science second. You know the types of reaction, okay? Combination reaction, displacement reaction, MnO2 is Mg plus O2 give rise MgO, twice MgO. Balance the chemical equation. तर अशा प्रकारे तुम्हाला रासायनिक समीकरण संतुलित करता आलं पाहिजे मित्र हो. माय डिअर स्टुडंट, we should have to balance the chemical equation, which is very important as far as chemistry is considered. It carries 2 marks. Okay. And reason, give the reason following sentence. Reason म्हणजे कारण द्या. खालील प्रश्नांची कारण म्हणजे त्या ठिकाणी स्पेसिफिक वन सेंटेन्स 2 सेंटेन्स तुम्हाला देता आलं पाहिजे. त्याचं ड्यू टू म्हणजे बिकॉज म्हणजे ड्यू टू. असं ड्यू एक जणाने विचारलं होतं मला रस्त्यातच, ड्यू टू म्हणजे काय सर? म्हणलं बिकॉज, नाही का? म्हणजे कारण कसे आहेत हे सायन्समध्ये महत्वाचं आहे. तर इथे बघा, इथं गिव्ह द रिझन फॉलोइंग मी लिहिलं नाही ते फळायला जास्त, म्हणून फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और अल्युमिनियम वायर इज युज्ड. वाय म्हणजे कारण. आता इथं कॉपर शब्द लिहायचा आहे आणि अल्युमिनियम शब्द मी थोडक्यात लिहिलेलं आहे, कारण फळात शॉर्टकटमध्ये, नाही का? म्हणजे तुम्हाला याचं संज्ञा पण येईल, CU आणि अल्युमिनियमची येईल. व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर पण येईल. मॅग्नेशियमचा Mg 12, सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय 11, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे त्याचं 281, आहे की नाही? तर अशा प्रकारे फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और अल्युमिनियम वायर इज युज्ड. वाय? बिकॉज. आन्सर बिकॉज. हे सगळं वाक्य लिहायचं तुम्हाला. इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन कॉपर अँड अल्युमिनियम इज युज्ड बिकॉज कॉपर अँड अल्युमिनियम वायर स्ट्रॉंग इलेक्ट्रिकली कंडक्टर्स. हे वाक्य लिहायलाच पाहिजे मित्र. काय ते? स्ट्रॉंग इलेक्ट्रिकली कंडक्टर. लेस आहे का स्ट्रॉंग आहे हा पण प्रश्न 1 मार्काला येतो. 2 मार्काला कारण पण विचारलं जातं, म्हणजे 3 मार्क तुमचे इथं झाले. नंतर तुमचं हे पण येत आहे काय, इलेक्ट्रिकल कॉन्फिगरेशन 2 मार्क. 5 मार्काचं मित्र डन. मग काय? कॉपर अल्युमिनियम वायर स्ट्रॉंग इलेक्ट्रिकली कंडक्टर्स, बरोबर की नाही? स्ट्रॉंग कंडक्टर्स. तुम्हाला माहिती आहे कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स. धारा वाहून जाते ती कंडक्टर, आणि धारा वाहत नाही असे ते सबस्टन्स इन्सुलेटर. मग कंडक्टर कोणते कोणते ते पण प्रश्न विचारतात. गिव्ह द डिस्टिंग्विश बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. याच्यात 2 मार्काला आहे बघा, आहे की नाही? मग काय उदाहरण? कॉपर वायर, ॲल्युमिनियम, स्टील, धारा वाहतेच. पण प्लॅस्टिक, वूड, ग्लास, इन्सुलेटर येते. काय आहे? पेपर इन्सुलेटर. तर त्याच्या धारा वाहत नाही. मग इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड हॅव लो रेजिस्टन्स, कमीत कमी रेजिस्टन्स. कमीत कमी रेजिस्टन्स असतं बघा त्याच्यात. नंतर लोविंग इलेक्ट्रिकली टू फ्लो सेफ्टी थ्रो देम. आणि अशा प्रकारे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट घडत नाही कॉपर आणि ॲल्युमिनियम वायर. तुम्हाला माहिती आहे हे सर्व घराघरामध्ये कॉपर वायर वापरलेले आहेत. सर्व जे मेन
ट्रान्सफॉर्मर मधून जी विद्युत धारा आपल्या घरापर्यंत आणण्याचं कार्य कोणतं वायर करते? ॲल्युमिनियम मित्र हो. एल आणि तांब्याच्या वायरी घरामध्ये वापरल्या जातात. ओके, बघा हे कारण किती 2 मार्क आहे मित्र. वाय लेमन इज युज्ड टू क्लिनिंग कॉपर. खूप सोपं आहे मित्र. अन्नपदार्थ त्या तांब्याच्या भांड्यामध्ये हिरवे पडतात बघा, ग्रीनिश, आणि हिरवे पडले म्हणजे त्याचं विषबाधा बनते. इट बिकेम्स पॉइझनस. डू नॉट ईट फ्रॉम दॅट. ओके, ते फूड किंवा ते पदार्थ खायचे नसतात कारण ते विषबाधा बनते. आणि म्हणून लेमन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्लीन दी कॉपर व्हेसल. तांब्याची भांडं काय करताना, स्वच्छ करताना लेमन वापरलं जाते मित्र हो. आणि मग ते क्लिनिंग होतात. जे जर आपण शिजवलेले पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवून बघा तुम्ही, थोडंसं लगेच हिरवट पडतंय, पॉइजनस. डू नॉट ईट फ्रॉम दॅट. म्हणजे व्हाय लेमन इज युज्ड टू क्लिनिंग कॉपर व्हेसल्स टर्न ग्रीनिश ड्यू टू दॅट. त्या पदार्थांमुळे काय बनतंय? तांब्याचं भांड हिरवं, पॉइजनस. आणि त्याच्यात डिझॉल्व इट, ते त्याच्यात काय होतं? डिझॉल्व म्हणजे काय? द्रावणी येते. इट गेट न्यूट्रलाइज्ड. व्हॉट इज द न्यूट्रलायझेशन प्रोसेस? न्यूट्रलायझेशन प्रोसेस मित्र येते. डिफाईन न्यूट्रलायझेशन. ॲसिड रिॲक्टेड विथ बेस टू गेट salt and water. This process is known as neutralization process. So many examples and definitions are in the question paper. डबल आलेले मित्र, मी ते डबल घेतलं नाही, फक्त सिंगल. आणि माझ्या मनाने जे महत्वाचं आहे ते पण याच्यात ॲड केलेलं आहे. फॉर द ॲन्युअल एक्झामिनेशन, म्हणजे वार्षिक परीक्षेसाठी, म्हणजे बोर्डाच्या परीक्षेसाठी तुमच्यासाठी मी जे महत्त्वाचं आहे ते घेऊन राहिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाला कळू द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपरचं ज्ञान मिळेल, नॉलेज मिळेल. कॉपर व्हेसल टर्न ग्रीनिश ड्यू टू दॅट अँड डिझॉल्व इट गेट अँड न्यूट्रलायझेशन प्रोसेस. द हाईट ऑफ मीडियम अर्थ ऑर्बिट above the surface of the earth is किती येईल? 25,000 किलोमीटर. फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन पेपर मधले 25,000 किलोमीटर. वेवलेंथ ऑफ रेड लाईट इज क्लोज टू, म्हणजे व्हेरी नियर टू 700 मिलीमीटर आहे, न्यूटन मीटर 700. तर वेवलेंथ आहे. अशा प्रकारे शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. हे प्रत्येक प्रश्न असतात ते पुस्तकातले पण वाचा, म्हणजे तुम्हाला दुसरे पण प्रश्न तिथे मिळतील, आउट ऑफ मार्क मिळतील मित्रांनो. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हॅव अ गुड डे. अँड हे जे काही प्रश्न आहे ते तुम्ही तुमच्या सायन्सच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा, बरोबर? ओके, थँक यू ऑल ऑफ.